चुकीची बातमी देणाऱ्या पत्रकारांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक्स पोस्टद्वारे घेतला समाचार. युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का? सस्नेह जय महाराष्ट्र. 14 आणि 15 जुलै 2025ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझ्या पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता, तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं. त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं. त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकीच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलं तर जे बोललं नाही ते समोरच्या तोंडात घालायचं नसतं, हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्या आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे. हे आमच्या लक्षात येत नाही आहे असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या. हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटते की टाइम्स ऑफ इंडियासारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी. सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा. नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतो हे कळत असेल. पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरात साप्ताहिक वर्तमानपत्र, नियतकालिक जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे. पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. आपला राज ठाकरे.